नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत चिकन फिश। आता तुम्ही चिकन फिश म्हणल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये काय काय आलं असेल मला माहित नाही, पण चिकन फिश नेमकं म्हणजे काय बनवते आहे असा मात्र विचार नक्की तुम्हाला पडला असेल। तर जरा आता पाहूयात आपण ही चिकन फिश जी डिश आहे ती कशी बनवायची आहे। थोडी वेगळी डिश आहे। तर आता आपण हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे, पुदिन्याची पानं घेतलेली आहेत, अद्रक घेतलेला आहे, त्याच्यानंतर लसूण घेतलेला आहे, काजू मिरची आणि कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। तर अर्धी वाटी चिकन आपण घेतलेलं आहे। तर अर्धी वाटी चिकन मध्ये आपल्याला 2 इंच आलं घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण पुदिन्याची पानं मुठभर ऍड करून घेऊयात आणि 2 मिरच्या आपण ऍड करून घेऊयात। आता कोथिंबीर सुद्धा मुठभर आपण ऍड करून घेऊयात। तर आता काजू आहेत ते काजू सुद्धा 2 आपण ऍड करून घेऊयात आणि 4 लसणाच्या पाकळ्या सुद्धा आपण यामध्ये ऍड केलेल्या आहेत आणि वरतून 1 पाव लिंबू आपल्याला पूर्ण असं पिळून घ्यायचं आहे यामध्ये। आता ही अर्धी वाटी चिकन साठी आहे आणि आपण फक्त 1 चिकन फिश बनवणार आहोत, तर त्यासाठी आहे। तर आता पाहू शकता मीठ सुद्धा आपण ऍड केलेलं आहे। तर आता आपलं सर्व हे साहित्य आहे ते आपण मिक्सरला छान असं ग्राइंड करून घेऊया। एकदम बारीकही नाही आणि एकदम मोठंही नाही, तर थोडंसं भरडसं आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तर आपलं आता हे सर्व साहित्य मिक्सरला लावून तयार आहे। तर आपण आता पीठ बनवून घेऊया, पीठ छान असं मळून घेऊया। तर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मैद्याचं सुद्धा गव्हाऐवजी घेऊ शकता। तर 1 वाटीभर आपण पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे, एक 2-3 टेबलस्पून म्हटला तरी चालेल आणि चिमूटभर आपल्याला मीठ ऍड करायचं आहे। आता आपण थोडं थोडं पाणी घालून हा पिठाचा गोळा अगदी मस्त असा चपातीला आपण जसा बनवतो ना तर त्याच पद्धतीने बनवायचा आहे। थोडासा घट्ट बनवणार तरीही चालेल, म्हणजे आपली जी कव्हर आहे किंवा जे आपण फिश बनवणार आहोत तर त्याला छान असं एक कुरकुरीतपणा येईल। तर आता पाहू शकता मस्त असा अगदी मळून घ्यायचा आहे, व्यवस्थितपणे आपल्याला हा मळून घ्यायचा आहे गोळा। तर मीठ आणि तेल घालून आपण छान असा दाटसर हा गोळा आपला तयार केलेला आहे। तर लगेच आपण हा गोळा जो आहे तो लाटायला घ्यायचा आहे आणि मस्त अशी पोळी बनवायची आहे। थोडासा मी दाट असा करून घेतलेला आहे, म्हणजे थोडासा असा घट्ट गोळा मळलेला आहे कारण क्रिस्पीपणा येईल। आणि आता मी पाहू शकता आपली चपाती जी आहे तयार आहे। तुम्ही बाजूच्या कडा सुद्धा काढून घेतलेला आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही काढू शकता किंवा नाही काढलं तरीही चालेल। चपातीचं सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता। तर मी मध्ये असं एक मार्क करून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही सुरीच्या साहाय्याने एक फिश टाईप, आणि नंतर आपण कडांनी असं काप मारून घेणार आहोत। तर या पद्धतीने आपल्याला काप मारून घ्यायचं आहे। मध्ये अशी जागा रिकामी ठेवायची आहे कारण तिथं आपण चिकनचं स्टफिंग करणार आहोत। तर पाहू शकता आपण मस्त असे हे काप मारून तयार झालेले आहे आपले। तर आता आपण चिकन याच्यामध्ये भरून घेऊयात। तर हे चिकन आहे ते आपण व्यवस्थितपणे पसरून घ्यायचं आहे, अगदी फिश शेप मध्येच आपल्याला हे चिकन पसरून घ्यायचं आहे। पाहू शकता तर आपलं चिकन असं हे पसरून झालेलं आहे आणि चिकन पसरल्यानंतर मग आपण या तुकडे केलेले आहेत किंवा सुरीने जे काप मारलेले आहेत ते या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। व्यवस्थितपणे अगदी सावकाश हाताने आपण हे काम करायचं आहे आणि छान असं फोल्ड करायचं, जेणेकरून आपलं चिकन जे आहे ते जास्तीत जास्त बाहेर दिसणार नाही त्याच्यातून, याची दक्षता घ्यायची आहे आपल्याला। आणि अशा पट्ट्या या इकडून तिकडून आपल्याला जॉईंट करत जायचं आहे, पाहू शकता या पद्धतीने। आणि मस्त असा फिशचा आपल्याला आकार द्यायचा आहे। दिसायला किती सुंदर दिसत आहे ते तुम्ही पाहूच शकताय। अगदी खरंच एखादी फिश असल्यासारखं वाटत आहे। आणि पहिल्या प्रथम ऍक्च्युली हे काय बनवलं तेच कळणार नाही। तुम्ही जर तुम्हाला स्पेशली असं कोणाला तरी खायला काहीतरी घालायचं आहे त्यावेळी ही डिश तुम्ही नक्की तयार करू शकता, थोडी वेगळी अशी। आणि खाल्ल्यानंतर मात्र चवीने भरलेली ही फिश, चिकनच्या चवीने भरलेली फिश आपली मस्त अशी टेस्टी अशी फिश नक्की खरंच ट्राय करून बघा। स्पेशल लोकांसाठी तुम्ही बनवा तुमच्या आणि त्यांना खायला द्या, खूपच आवडेल त्यांना आणि खूपच टेस्टी अशी आहे ही डिश। तर आता आपण तेल घातलेलं आहे, तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण ही जी चिकन फिश आहे ती यामध्ये
सोडलेली आहे आणि आता चिकन फिश जी आहे ती मस्त अशी ब्राउनिश कलर पर्यंत आपल्याला दोन्ही बाजूनी सुंदर असा कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. आता तुम्हाला वाटल्यास तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता किंवा शॅलो फ्राय केलं तरीही चालेल, तुमच्या मर्जीनुसार. ऍक्च्युली अशा पद्धतीने जर बनवलं तर जास्त तेल खेचलं केलं जात नाही आणि छान आपली फिश तयार होते. तर पाहू शकता आपला मस्त असा कलर आलेला आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरती मस्त असं दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे. आतमध्ये छान चिकन शिजून तयार होतं, कारण चिकन शिजायला ऍक्च्युली जास्त वेळ लागत नाही आणि अशा पद्धतीने खूपच छान चिकन शिजतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल ही डिश. आणि आता पाहू शकता मस्त असं आपलं हे दोन्ही बाजूनी अगदी फ्राय करून झालेलं आहे. आता आपण प्लेटमध्ये सुंदर असं आपण सर्व करूयात. तर चला आता आपण काटा चम्मच आणि चम्मच ठेवलेला आहे. थोडंसं वेगळं काहीतरी खायला बरं वाटतं ऍक्च्युली. असं वेगळ्या स्टाईलने थोडंसं बनवलं तर मुलं जर असते तर मुलांना आपल्या आवडतं ऍक्च्युली असं वेगळं असं काहीतरी खायला बघायला. ऍक्च्युली माझ्या मुलीला ही डिश खूप आवडली, खायला तर आवडलीच आवडली आणि दिसायला तर ती खूपच अट्रॅक्टिव्ह झाली एकदम. तिला बघितल्याबरोबर इतकं मजा वाटली की हे काय बनवलंय. आणि मस्त असं डिशमध्ये मी तिला सर्व केलं असं मस्त असं, तर त्यामुळे ती खूपच आनंदी होती आणि ही डिश बघून खरंच तिला खूप मजा आली. आणि पाहू शकता आता आपण ही प्लेटमध्ये सर्व केलेली आहे. तर आता आपण थोडीशी ही खाऊन पाहूया कशी झाली आहे, आतमध्ये कशी शिजली आहे हे सुद्धा तुम्हाला मी आता दाखवेन. तर आता ही डिश आपण आतमध्ये बघूया कट करून कशी झाली आहे ती. आणि शेजवान चटणी सोबत जर तुम्ही या चिकन फिशचा स्वाद घ्याल तर खूपच छान चव आपल्याला मिळेल. शेजवान चटणी बरोबर खूप छान टेस्ट येते आणि अशीच खाल्ली तरी सुद्धा खूप छान अशी ही टेस्टी अशी डिश आहे. आणि आता मी कट केलेली आहे आणि थोडासा तुकडा मी टेस्ट करून बघते. अप्रतिम आणि खूपच छान अशी चव आहे. खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आतून पाहू शकता मस्त असं चिकन शिजलेलं आहे अगदी लुसलुशीत. आपल्याला जर माझा व्हिडिओ थोडासा जरी आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. धन्यवाद.